यशया अध्याय 32। पहा, राजा धर्माने राज्य करील, त्याचे सरदार न्यायाने सत्ता चालवितील। वाऱ्यापासून आसरा व वादळापासून निवारा असा मनुष्य होईल। वृक्षभूमीत पाण्याचे नाले, तप्त भूमीत विशाळ खडकाची छाया असा तो होईल। तेव्हा पाहणाऱ्यांचे डोळे मंद होणार नाहीत, ऐकणाऱ्यांचे कान ऐकतील। उतावळ्यांच्या मनाला ज्ञानाचा उमज पडेल, तोत्र्यांची जीभ अस्खलित व स्पष्ट बोलेल। मूर्खाला थोर व ठकास प्रतिष्ठित म्हणणार नाहीत। भ्रष्टाचार करावा, परमेश्वराविरुद्ध पाखंड सांगावे, भुकेला जीव भुकेला ठेवावा, तान्हेल्यास पिण्यास काही मिळू देऊ नये, म्हणून मूर्ख मूर्खतेचे भाषण करीतो, त्याचे मन अधर्म करीते। ठकाची साधनेही दुष्टतेची असतात। दीन आपल्या वाजवी हक्काचे समर्थन करीत असता, ठक खोट्या शब्दांनी दुर्बलांचा नाश करण्याच्या दुष्ट युक्ती योजितो। पण थोर पुरुष थोर गोष्टी योजितो व थोर गोष्टींना धरून राहतो। अहो सुखात राहणाऱ्या स्त्रियांनो, उठा, माझी वाणी ऐका। अहो निश्चिंत कन्यांनो, माझ्या बोलण्याकडे कान द्या। अहो निश्चिंत स्त्रियांनो, एका वर्षाहून काही दिवस अधिक तुम्ही बेचैन व्हाल, कारण द्राक्षांचा हंगाम बुडेल, फळे हाती लागणार नाहीत। सुखात राहणाऱ्या स्त्रियांनो, थरथर कापा। निश्चिंत असणाऱ्यांनो, घाबऱ्या व्हा। वस्त्रे फेडा, उघड्या होऊन कंबरेस गोणताट गुंडाळा। रम्य शेते व फलयुक्त द्राक्षांचे वेल नाहीत, म्हणून त्या ऊर बडवितील। माझ्या लोकांच्या भूमीवर काटे कुसळे उगवतील। या उल्हासी नगराच्या सर्व आनंदमय घरांवरही ती उगवतील, कारण राजभुवन ओस होईल। गजबजलेले शहर सुने पडेल। टेकडी व टेहळणीचा बुरुज ही सदा सर्वदा गुहा बनतील। तेथे रानगाढवांचे क्रीडास्थान व कळपांची चरण होईल। आम्हावर आत्म्याची वृष्टी वरून होईल। तोवर असे होईल, मग अरण्य बाग होईल व बागेस वन गणतील। तेव्हा अरण्यात न्याय्यत्व वास करील व बागेत नीतिमत्ता वसेल। नीतिमत्तेचा परिणाम शांती व तिचे फल सर्व काळचे स्वास्थ्य व निर्भयता होईल। आणि माझे लोक शांत स्थळी, निर्भय वसतिस्थानात व सुखाश्रमात राहतील। पण वनाचा नाश होतेवेळी गारा पडतील व शहर निखालस जमीनदोस्त करण्यात येईल, जे तुम्ही सर्व ठिकाणच्या पाण्यालगत पेरणी करिता आणि बैलांना व गाढवांना मोकळेपणे फिरू देता, ते तुम्ही धन्य।